आजच म्हणजे कार्यक्रमाला पहिले उशीर काय झाला ते सांगतो. आम्ही आज मुख्य सचिव महोदयांच्या 4 बैठका होत्या आणि त्याच्यानंतर आज मी येत असताना नाशिकवरून आलो. नाशिकला माननीय मुख्यमंत्री महोदय आज आलेले आहेत आणि तिथे पण विजिट होती आणि त्याच्यानंतर 3 गाड्या बदलून आणि लोकलचा प्रवास करून कसाऱ्यावरून इथपर्यंत आलोय आणि तरीही आणि हे केल्यामुळेच पोहोचू शकलोय. नाहीतर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की इथे पोहोचायला किती आपल्याला कष्ट घ्यावे लागतात आणि हे सगळं कष्ट घेण्याची तयारी आहे, कारण तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे, मला त्याची कल्पना होती. नाशिकला जेव्हा मुख्यमंत्री महोदय आले तर तेव्हा बाकीचे खूप सारे मंत्री महोदय ऑलरेडी आलेले होते. मग त्यांना ओळख करून देत असताना अजूनही म्हणजे 1 सेकंद लागतो की मी जिल्हाधिकारी जळगाव मध्ये, अजूनही मनामध्ये अजूनही 1 सेकंद लागतो आणि ते असं ओघवतं जे आहे ते अजूनही मोठे कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे असं ते अजूनही सिंकिंग झालेलं नाहीये आणि ते सिंकिंग व्हायला अजून बराच वेळ लागेल, त्यामध्ये काही वाद नाहीये. त्यानंतर आपण जे म्हणतो की नेमकं लोकांसोबत कनेक्शन कशासाठी, मग IAS पदाचा रुबाब किंवा IAS असं कधी असं वाटलंच नाही की IAS म्हणजे काहीतरी हे तर आपल्याला मिळालंच पाहिजे किंवा याच्यासाठी असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे. आधीही काही माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड, माझी पूर्ण फॅमिली तर बसलेली आहे. फॅमिलीमध्ये कोणी आता मीकाचे वडील IAS आहेत, परंतु ती आता आली माझ्या लाईफ मध्ये. माझं IAS मध्ये सिलेक्शन झाल्याच्या नंतर, परंतु माझ्या घरी कोणीही गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये काम करत नाही, सगळेजण प्रायव्हेट सेक्टर मध्येच काम करतात आणि मी स्वतःही प्रायव्हेट सेक्टर मध्येच काम करत होतो आणि त्यामध्ये ऑलरेडी रस होता. असं नाही की तिथे काहीतरी पुश फॅक्टर होता म्हणून इकडे आलो आणि तिला काही करायचं नव्हतं म्हणून अभ्यासाला सुरुवात केली, असंही काही नाही. तर त्यामुळे कधी असं नव्हतं की IAS झालंच पाहिजे किंवा तिथे जाऊन, म्हणजे भरपूर लोकांचं स्वप्न असतं की असं भिंतीवरती लावलेलं असतं की इथे जायचंच आहे, त्या अकॅडमीच्या बाहेर जाऊन पाय पडून देतात भरपूर लोक, किंवा अकॅडमी मध्ये गेल्याच्या नंतरही की इथं आलो म्हणजे मी आता पूर्ण लाईफ मध्ये सगळं अचीव केलं असं काहीही नव्हतं. म्हणजे ही एक लोकांसाठी काम करण्याची संधी म्हणून होती. जसं आपण प्रायव्हेट ची जी नोकरी होती, एवढी सगळी चांगली इंटरेस्ट असणारी आणि चांगला पगार असणारी नोकरी सोडून आपण इकडे आलो. उद्या काही इकडे वाटलं नाही तर इथेही सोडून परत जायला काय हरकत नाहीये, कारण इथे आपण आलो एका पर्पज साठी आहोत, एका पोस्ट साठी आलेलो नाही. तर ते पर्पज जोपर्यंत आपल्याकडून सर्व होत राहील तोपर्यंत, रोजचा जेव्हा आपण न्याय देत राहू तोपर्यंत त्या पदाला अर्थ आहे. आता जेव्हा परवाच्या दिवशी जेव्हा माझी ऑर्डर आली तेव्हाचा किस्सा सांगतो. मी आणि काळे साहेब होतो, माननीय मंत्री महोदय ग्रामविकास यांच्याकडे बैठक होती, फक्त ठाणे जिल्ह्याची बैठक होती आणि त्यामुळे मला जाणंही भाग होतं. म्हणजे जात होतो आम्ही विक्रोळी पर्यंत आलो की मला एक फोन आला की कॉंग्रॅच्युलेशन सर. म्हणलं काय झालं सर, तुमची बदली झाली. मग म्हणलं कधी झाली, ते मी ऑर्डर पाठवतो. ठीक आहे पाठवा. मग त्याच्यानंतर मी म्हणून बघितलं की मला ऑलरेडी ईमेल आला होता 5 मिनिटापूर्वी की आयशाची बदली झाली म्हणून. आणि असं आपल्याला प्रत्येकाच्या बदल्या होतात. तुम्हाला थोडीफार कल्पना असेल की तुमची बदली होणार आहे किंवा कुठे होणार आहे ती कल्पना असेल. मला मागूसही नाही की माझं जळगावला जिल्हाधिकारी म्हणून बदली होणार आहे. जळगावला मी याच्यापूर्वी गेलेलोही नाहीये. मी डायरेक्ट गेलो आणि जिल्हाधिकारी म्हणूनच गेलो आणि जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. तर असं आपण कुठलं बर्डन घेऊन जात नाही आहोत, आपण कोणाशी निंदे पण नाही आहोत. आपण काम करण्यासाठी जातो. जोपर्यंत आपण न्याय देतोय तोपर्यंतच या पदाला अर्थ आहे. म्हणून ही रोजची जी आपली जी ज्याला आपण कसरत म्हणतो किंवा रोजचा उठाठेव किंवा रोजची ही जी मेहनत आहे ही याच्यासाठीच आहे. आणि पद हे येत आणि जात असतं. आज मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आणि आता जिल्हाधिकारी झालो. उद्या काही राहणारही नाही, तरी सुद्धा आपण जी कमवलेली माया आहे, आपल्या सगळ्यांसोबतचा जो जिव्हाळा आहे, आज मी अगदी हक्काने सांगू शकतो की माझा परिवार एवढा मोठा आहे. हे तर माझ्या ब्लड रिलेशन, पण माझा परिवार हा एवढा मोठा आहे की सगळ्यांची नावं घेणं सुद्धा मला शक्य नाही. एवढ्या लोकांची नावं मी आपल्यापैकी मला पाठ, म्हणजे आपल्यासोबत प्रत्येकासोबत मी काम केलेलं आहे, प्रत्येकाला नावानिशी ओळखतो. ही मी कमवलेली इतकी माझी संपत्ती आहे, ती संपत्ती कमवलेली. आणि आता मी इथे बसून माझे एक एचओडी जर घेऊन मी बोलायला लागलो तर मी प्रत्येक एचओडी वरती कितीतरी वेळ बोलू शकतो, अशी परिस्थिती आहे. एवढा रोजचा त्यांचा संपर्क आहे आणि रोजचं त्यांचं तेवढं काम आहे.
हे सगळं करत असताना आपण जसं सगळ्यांनी सांगितलं की हे सगळं येतं कुठून, तर याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी कळत नकळत शिकायला मिळालेल्या आहेत. मी लहानपणीपासून म्हणजे 5वी पासून मी घराच्या बाहेर, 5वी पासून मी मिलिटरी स्कूल मध्ये आहे आणि तेव्हापासून मी घराच्या बाहेर आहे. परंतु तरी देखील एक सुप्त आपल्या मनामध्ये संस्कार झालेले असतात ते आहेत आणि जेव्हा आपण जेव्हा दूर असतो तेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला जास्त किंमत कळते. ते तशा प्रकारचं आहे. तर त्यांचे संस्कार माझ्यावरती फार मोठे आहेत आणि माझी मोठी बहीण असेल तिला मी नेहमी आईच्या स्वरूपामध्ये माझी मॉडर्न आई म्हणता येईल. आता माझी आई जी आहे ती कदाचित इंजिनियर आहे, माझी ताई ऑलरेडी कम्प्युटर इंजिनियर आहे. त्याच्यामुळे मला ज्या काही गोष्टी मला प्रॉब्लेम्स किंवा काही जेव्हा लक्षात येतात तेव्हा त्या समजून घेण्याची जी तिच्यामध्ये शक्ती आहे. त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी माझ्या शिक्षणाच्या किंवा माझ्याही प्रवासांमधल्या ज्या खडतर गोष्टी आहेत त्या खूप सोप्या झाल्या. त्याच्यानंतर माझी दुसरी बहीण तिने पण मला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती मला खूप सहकार्य केलं. त्यामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकलोय. आणि कोण म्हणत होतं, मला वाटतं पांडे साहेब म्हणाले की इकडे एवढं शांत राहून मग हे कुठं ना कुठं तरी निघतं. असं काही नाहीये की याचं कुठं तरी बॅलन्स होतं, अशातलं काही नाहीये. म्हणजे तो मूळ स्वभावच शांत आहे किंवा मूळ आपल्याला एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोनच असा आहे की त्या व्यक्तीला आपण प्रत्येकामध्ये चांगला आहे. म्हणजे जर आपण जर बघितलं तर कोणीही व्यक्ती वाईट नाहीये, प्रत्येक व्यक्ती चांगला असतो. जसं की आपल्याला माहित आहे की जिल्हा परिषद ठाणे काय आहे, आपण जिल्हा परिषद मधले अधिकारी काय आहोत आणि एक नंबरचा पुरस्कार एक काय, हे सगळं माहिती. पण हे सगळं घडून आणत असताना एक कॅटलिस्ट म्हणून माझा रोल आहे. म्हणजे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी स्वतः केल्या का, तर नाही. याच्यामध्ये जर आपण एखादं देवाची जरी मूर्ती बघत असतो तर त्याला एवढे हात असतात. तर ते सगळे हात म्हणजे हे सगळे माझे एक कोणतेही चांगलं काम करत असताना हे सगळे जे हात लागतात. एवढे डिपार्टमेंट्स आहेत, जवळपास 5,000 आपले एम्प्लॉईज आहेत आणि कॉन्ट्रॅक्च्युअल वगैरे जर सगळे पकडले तर ते 10,000च्या पुढे जातात. तर एवढे सगळे आपले एम्प्लॉईज आहेत, हे सगळे आपले हात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे हे सगळे जे एचओडीज आहेत. आता हा प्रोग्राम तर मी अरेंज नाही केलाय. हा प्रोग्राम परवाच्या दिवशी ऑर्डर आल्याच्या नंतर यांनी स्वतः ऑर्गनाइज केलं. इतका उत्कृष्ट प्रोग्राम, इतकं उत्कृष्ट मानपत्र, इतकं उत्कृष्ट व्हिडिओ, एवढ्या सगळ्या तुमच्या सगळ्यांचं प्रेम, हे काय हे तुमच्यामध्ये असलेलं सुप्त गुण आहे. हे तुमच्यामध्ये ऑलरेडी होतं. मी येऊन काय केलं तर फक्त त्याच्यामध्ये थोडंफार कोऑर्डिनेशन करण्याचा आणि तुम्हाला तुमची कॅपॅबिलिटी काय आहे हे थोडंफार कुठेतरी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. जसे की मॅडम म्हणाल्या की मला वाटलं नव्हतं की मी तिथपर्यंत चढू शकतो, परंतु सोबत आपण सगळेजण चालत गेलो आणि या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. तर हे करत असताना मी एक प्रयत्न केला की फक्त कुठलं तरी एकच डिपार्टमेंट घेऊन त्याच्यामध्ये जर आपण काम करत राहिलो तर मग बाकी सगळ्या डिपार्टमेंटला न्याय देणं होत नाही. मग त्या डिपार्टमेंटची काय चुकी माझ्यासारखा अधिकारी मिळाला की जो त्यांच्या डिपार्टमेंटकडे लक्ष देत नाही. तर मग असं न करता आपण प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये काय करू शकतो याचं थोडंसं इत्यंभूत प्लॅनिंग केलं. हे सगळं करत असताना आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवलच्या बऱ्याच सगळ्या लोकांची याच्यामध्ये मदत झाली आणि आपल्याला शिंगारे साहेब असतील, महाले साहेबांनी प्रकाशांनी आठवण काढली. ठाणे जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर प्रकाशांनी त्यांनी प्रत्येक गोष्टीला खूप सोबत दिली आणि त्यानंतर बाकी पण आपले अधिकारी असतील, कमिशनर साहेब असतील, एसपी साहेब असतील, त्यानंतर सीपी साहेब असतील आणि इतरही महसूल कार्यालयामध्ये आपले ऍडिशनल कलेक्टर असतील, आरडीसी साहेब असतील, डीओ मॅडम असतील, इव्हन त्यांच्या खालचे तहसीलदारचा स्टाफ असेल, इव्हन रेवन सोबत पण नेहमी संपर्क यायचा. असं प्रत्येकाने अगदी एक फॅमिली म्हणून आपण काम केलं, म्हणूनच आज या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टी करत असताना एक जे चाक असतं ते नेहमी सांभाळलं गेलं पाहिजे, ते म्हणजे आपल्या फॅमिली लाईफचं जे चाक असतं. तर ठाण्याने मला फॅमिली लाईफ मध्ये पण भरपूर काही दिलं. जेव्हा मी वर्ध्यामध्ये होतो तर वर्ध्यामध्ये आमचं लग्न झालं आणि अचानक तिथूनही माझी बदली झाली. त्यालाही काही पूर्वपीठिका नव्हती. अचानक माझी ठाण्याची ऑर्डर झाली आणि मेघा तशी नागपूर मध्ये सेटल आहे. तिने इथून शिक्षण घेतलेलं आहे ठाण्यामधून, परंतु ती नागपूरला सेटल होते सगळेजण आणि मग तिथून इकडे यावं लागलं. आणि इकडे आल्याच्या नंतर देखील आम्हाला एक सुंदर पुत्ररत्न देखील इथेच प्राप्त झालं. झाली त्यामध्ये म्हणजे माझ्या पर्सनल लाईफ मध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आता गणेश उत्सव असो, दिवाळी असो,
आता आमचं बाळपण असो किंवा इतरही सर्व गोष्टी असो, याच्यामध्ये खूप माझ्या सगळ्या एचओडींचा खूप मोलाचा वाटा आहे. म्हणजे फक्त प्रशासकीय दृष्ट नाही, तर मी जेव्हा एक फॅमिली किंवा कुटुंब प्रमुख म्हणून म्हणतो, तर ते मी ऍक्च्युअली अर्थ त्याच्या मागचा जो आहे ना, तो कम्प्लीट अर्थ त्याचा लक्ष अर्थ ज्याला म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून म्हणतो की कुटुंब प्रमुख म्हणून मी तुम्हाला वागणूकही दिलेली आहे आणि कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्याकडून सगळं प्रेमही मला मिळालेलं आहे. तर हे सगळं करत असताना माझी सुविद्य पत्नी जी स्वतः डर्मॅटोलॉजिस्ट आहे, ती डॉक्टर असून देखील घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळण्यासाठी तिने प्रॅक्टिस सुद्धा आता सध्या बंद केलेली आहे, कारण आमचा मुलगा लहान आहे. मला पूर्ण वेळ लक्ष देणं होत नाही, म्हणून तिने तिची प्रॅक्टिस बंद करून ती पूर्ण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते. तर अशा प्रकारे ठाण्याने मला भरभरून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, भरभरून सन्मान दिलेले आहेत, भरभरून प्रेम दिलेलं आहे. आता प्रत्येक जर आपण एक डिपार्टमेंट जर बघायचं झालं, तर आता परगे साहेबांपासून जर सुरुवात केली तर आपल्याला आपल्या पूर्ण एनकॉस म्हणजे नॅशनल नामांकन मिळालेलं आहे, कायाकल्पमध्ये नामांकन मिळालेलं आहे, आपण एक्सरे मध्ये AI चा वापर केलेला आहे, त्याच्यानंतर बरेचसे आपण IoT चा वापर याच्यामध्ये करत आहोत, सोलार केलेला आहे, मोबाईल मेडिकल युनिट मध्ये आपल्याला राज्य स्तरावरचं पहिलं पारितोषिक भेटलेलं आहे. अशा प्रकारचं आणि अगदी इत्यंभूत प्रकारच्या सुविधा आपण सगळ्या स्मार्ट PSC करण्यासाठीच्या जे काही गोष्टी आहेत त्या आपण पूर्ण आराखडा पण केलेला आहे, टेंडर्स पण झालेले आहेत, काम पण सुरू आहेत आणि बऱ्यापैकी आपल्या PSC ऑलरेडी या चांगल्या दर्जाच्या स्मार्ट PSC ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर बाबू साहेब असतील, त्यांच्या पण कार्यक्षेत्रामध्ये कुपोषण निर्मूलनासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं. अंगणवाड्या जिथे नाहीये त्या अंगणवाड्या बनवण्याचं काम केलं, अंगणवाड्या स्मार्ट करण्याचं, ISO करण्याचं आपण मोठ्या प्रमाणावरती काम केलं. कुपोषणाचा दर कमी करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचं खूप चांगलं काम IIT बॉम्बे सोबत पण आपण त्याच्यामध्ये काम करतोय. अशा प्रकारचं खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांच्याकडून देखील झालेलं आहे. राक्षे साहेब म्हणजे ते ऍक्च्युली ते बोललेत ना की मी एखादा शब्द जेव्हा दिला, आपल्या संघटनेला दिला असेल, आपल्या शिक्षकांना दिला असेल, आपल्या विद्यार्थ्यांना दिला असेल, तर तो शब्द खाली पडू नये म्हणून त्यांनी अत्यंत खूप जास्त अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांच्यासोबत मला आणखी बाकी लोकांचं जर नाव घ्यायचं झालं तर झुंजारराव साहेब आहेत, त्याच्यानंतर भरत वेखंडे आहेत, त्याच्यानंतर आपले चौधरी साहेब आहेत, वाघ साहेब आहेत डाएटचे, त्याच्यानंतर माझे सगळे BOs आहेत, त्याच्यानंतर बाकीचे आपले डेप्युटी जे एज्युकेशन ऑफिसर आहेत ते आहेत. म्हणजे सगळ्या BOsनी पण एक शब्द आपण टाकल्याच्या नंतर कोणीही थांबलेले नाही. आता इथे खोमगे मॅडम आले असतील तर मला माहिती नाही, त्या होत्या कदाचित त्या गेल्या असतील. तर माझ्याकडे एक वृद्ध महिला आल्या होत्या, त्यांचं 13 वर्षापूर्वीचं प्रकरण होतं आणि त्या वृद्ध महिला आता त्या थकून गेल्या होत्या, म्हणजे त्यांना चालता सुद्धा येत नाही, त्यांना असं एकदम पाठीला बाक आलेला आहे आणि त्यांचं 13 वर्षापूर्वीचं त्यांच्या पतीचं प्रकरण होतं. ते 13 वर्षाच्या पूर्वीचं पतीचं प्रकरण आम्ही पूर्ण मंत्रालयापर्यंत त्याचा फॉलोअप घेऊन, म्हणजे आजपर्यंत त्याच्यामध्ये नमूद पण आहे त्या आदेशामध्ये ही एक वेळची बाब आहे, यापूर्वी याला काहीही हे पूर्वपीठिका नाही आहे आणि अशा इथून पुढे अशा ऑर्डर पण होणार आहे, असं आम्ही फॉलोअप करून त्या महिलेचा 13 वर्षापूर्वीचा लाभ आपण मिळवून दिला. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला जेव्हा ती ऑर्डर पाठवली तेव्हा मी त्यांना सांगितलं, मॅडम ही ऑर्डर त्या आजींना द्या आणि त्यांचा एक फोटो काढून मला द्या, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू आम्हाला बघायचं. तर ही आपली ऍक्च्युअल कमाई आहे आणि त्याच्यासाठी झगडणारा माझा स्टाफ आहे ज्यांनी हे पूर्ण केलं. परगे साहेबांसोबतच मला अमोलचं पण नाव घ्यावं लागेल. अमोलनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे NHM पाहण्यामध्ये. प्रदीपनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे सगळ्या बांधकामांमध्ये. आणि त्याच्यानंतर मुरडकर साहेब आहेत, मुरडकर साहेबांनी पण खूप म्हणजे सगळे हे आपले जे पॅरा असतात, म्हणजे तो लोकल फंडचा पॅरा असो, AG पॅरा असो, PRC पॅरा असो आणि विभागीय आयुक्त कार्यालयाचे मुद्दे असतील, माझ्या तपासणीमधले मुद्दे असतील, हे सगळे मुद्दे काढण्यासाठी ते असतील, आंबेडकर मॅडम असतील, सतवाडे साहेब असतील आणि इतरही माझा पूर्ण जे आपले सगळे कलेचा स्टाफ असेल, त्यांनी सगळ्यांनी खूप अहोरात्र मेहनत घेतली आहे. गोडे मॅडमला त्याच्यासाठी पुरस्कार देखील मिळाला आणि त्यांनी जे वर्क मॅनेजमेंट सिस्टीम आहे, म्हणजे ती वर्क मॅनेजमेंट सिस्टीम ही अगदी खूप चांगल्या पद्धतीने राबवण्याचं काम त्यांनी केलं. तुमच्या सगळ्यांचा पेन्शन, आता पेन्शन संघटना वाल्या लोकांनी उल्लेख केला नाही, परंतु मी उल्लेख करून सांगतो की त्यांची पेन्शन ही 1 तारखेला होण्यासाठी मी CM साहेबांच्या व्हिजिट मध्ये बैठकीत जरी असलो तरी पेन्शनची फाईल आल्याच्या नंतर आम्ही ती फाईल साईन करतो. त्या फाईलचा ट्रेझरी मध्ये पण देखील पूर्ण त्यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर आहे
तरी पण ते पूर्ण फॉलो घेतात. आता शिक्षकांचे पगार असो, माझ्या इतर सर्व कर्मचाऱ्यांचे पगार असो, बाकी लोकांची पेन्शन असो, ही 1 तारखेला नाही तर 5 तारखेपर्यंत तरी ती होतेच होते. याच्यासाठी आम्ही प्रत्येक जण धावपळ करत असतो. ही सगळी पडद्यामागची धावपळ आहे आणि त्याच्यासाठी माझी टीम बोर्डकर साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण टीम झगडत असते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर आपले ऍडिशनल सीओ साहेब असतील, त्यांच्या अधिपत्याखाली लाने साहेब असतील आणि बासुटीकर साहेब असतील आणि पशुसंवर्धनचा आपला वल्लभ जोशी साहेब असतील आणि लपाचा डिपार्टमेंट असेल, हे सगळे डिपार्टमेंट काम करतात. आपण नागपूर माळचा रस्ता असो किंवा आपण पीसीआय इंडेक्स चं काम असो आणि आपला जो काम वाटपाचा जो आपला पोर्टल आहे, अशा प्रकारचं सगळं गती देण्याचं काम, ज्याला आपल्याला आधी 7-8 दिवस लागायचे काम वाटप करायला, ते आता 7-8 सेकंड्स मध्ये आपण करतोय. या सगळ्या गोष्टींचं जे आपण लाईव्ह प्रक्षेपण करतोय, त्याच्यामुळे आता कुठेही तक्रारींना वाव नाहीये. आपल्याला कामं निवडत असताना देखील पीसीआय इंडेक्सच्या ऍपचा आपण आता आणखी चांगल्या प्रकारे प्रभावी उपयोग करूया. त्यानंतर तलाव संवर्धन असेल, लपाची बरीच कामं असतील, कृषीमध्ये ऍग्रीचं कनेक्शन देणं असेल, एजी कनेक्शन देणं असेल, यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. गाव तिथे खोडा असेल, सगळ्या तुमच्या पशुसंवर्धन क्लिनिकचं पुनरुज्जीवन असेल आणि तिथे लसीकरणाचा पुरवठा असेल आणि त्यांचं NLM म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनची स्कीम असेल, या सगळ्या स्कीम्स राबवण्यामध्ये आणि स्कीमचं जे पोर्टल आहे त्याच्यानंतर आता घर बसल्या कोणीही लोक यामध्ये स्कीमच्या पोर्टल्स मध्ये ऍप्लिकेशन करू शकतात आणि त्याचं कम्प्लीट पडताळणी जी आहे ती ऑनलाईन होते. कोणाला कुठेही जायची गरज नाहीये. घर बसल्या करायचं नसेल तर आपली सरकार सेवा केंद्र आपण एवढे सक्षम बनवलेले आहे, त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग केलेली आहे आणि त्याच्यामधून हे काम करणं असेल, हे अगदी चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या अधिपत्याच्या खालच्या डिपार्टमेंट मध्ये देखील होत आहे. त्यानंतर आपल्या शिसोदे मॅडम असतील, त्यांच्याकडे येणारा DID असेल, त्याच्यामध्ये आपण कातकरी समाजाची पूर्ण राज्यामध्ये सगळ्यात जास्त घरकुलं, आपला ठाणे जिल्ह्याचा पॉप्युलेशन ट्रायबलचं कमी असून देखील पूर्ण राज्यामध्ये सगळ्यात जास्त घरकुलं आपण तयार केली, मंजूर केलेली आहे. त्याच्यासाठी माझे सगळे व्हिडिओ हे दिवस रात्र झटलेले आहेत, सगळे विस्तार अधिकारी झटलेले आहेत. ते प्रत्येक जण जाऊन फील्डवरती प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन सर्वे केलेला आहे आणि तेव्हा हे आपल्याला घरकुलं सँक्शन करणं शक्य झालेलं आहे. पांडे साहेबांनी सांगताना अर्धवट गोष्ट सांगितली. ते म्हटले की आम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी बोलवलं, परंतु आपण बॉटम मध्ये होतो आणि त्या बोलवण्याच्या नंतर आपण राज्यामध्ये टॉपला गेलो आणि त्याची दखल ही सगळ्यांनी घेतलेली आहे. माननीय आपले जे ग्रामविकास मंत्री महोदय असतील त्यांनी देखील दखल घेतलेली आहे आणि आज आपण अभिमानाने सांगू शकतो की आता आढावा घ्यायची गरज पडत नाही. आपले सगळे इंडिकेटर्स ते DID असो की MSRL चे असो, आपण राज्य स्तरावरती पहिल्या 3 ते 5 मध्ये तर आपण नक्की असतो. आपल्या आढाव्याला आपल्याला आढावा द्यायचीच गरज पडत नाही कोणत्याही बैठकीमध्ये. अशा प्रकारची परिस्थिती आज आहे. वर्ध्यामध्ये असताना तिथे वर्ध्यामध्ये आम्ही SHGच्या मुवमेंट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं होतं आणि त्यानंतर कारण वर्धा हा पायलट डिस्ट्रिक्ट होता, MSRL मध्ये फार आधी तिथे काम चालू झालेलं असल्यामुळे तिथे खूप चांगले इंडिकेटर्स ऑलरेडी होते, परंतु ठाण्यामध्ये तशी परिस्थिती नव्हती. परंतु आता ठाण्यामध्ये देखील आपली सगळी परिस्थिती चांगली आहे. त्याच्यामध्ये पांडे साहेब असतील, चौधरी साहेब असतील किंवा आपली रंजिता असतील, सारिका असेल, तुषार असेल, हे सगळे लोक दिवस रात्र झटतात. ते त्याच्यानंतर आपले डेटा एंट्री ऑपरेटर्स असतील, RAC असतील, या सगळे जण पूर्ण वेळ काम करतात. तेव्हा पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आपण नेहमी म्हणत असताना क्रिटिसाइज करणं फार सोपं असतं, लोकांनाही क्रिटिसाइज करणं फार सोपं असतं. ते बोट ठेवायला काही नाही लागत, परंतु पडद्यामागे एवढी सगळी यंत्रणा धावत पळत असते आणि ते जेव्हा आपण फर्स्ट हँड अनुभवतो आणि त्याचं जे समाधान असतं ना, ते आपल्याला पुढे जाण्यासाठी ऊर्जा देत असतं. त्याच्यानंतर आमचे जयवीर आहेत इथे, माझं अर्ध काम सोपं हे त्यांच्यामुळे होतं. जर आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून आपण ज्या गोष्टी राबवलेल्या आहेत त्या गोष्टी आता राज्य स्तरावरती राबवल्या चालल्या आहेत. म्हणजे CEO कॉन्फरन्स जेव्हा झाली होती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या CEOजना म्हणणं मांडण्याची म्हणजे एक 1-to-1 डिस्कशनची संधी दिली होती. त्याच्यामध्ये मी आपलं म्हणणं मांडल्याच्या नंतर त्याच्यानंतर रात्री म्हणजे आमचा डिस्कशनचा टाइम आम्हाला CM साहेबांनी दिला होता 8:30-9च्या दरम्यान दिला होता आणि त्याच्यानंतर लंच होता. परंतु मग आधीचं डिस्कशन लावल्यामुळे लंच झाला. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं आता काय CM साहेब थकले असतील, पूर्ण दिवसभर झालेला आहे आणि आता त्यांना पुढे जायचं पण असेल. परंतु CM साहेबांनी त्याच्यानंतर आमच्यासोबत डिस्कशनला सुरुवात केली. आमच्यासोबत 1 तास डिस्कशन 1-on-1 झालं सरांचं आणि आम्ही पूर्ण काय काय आपण इनिशिएटिव्ह घेतो ते इनिशिएटिव्ह सांगितले. त्याच्यानंतर रात्री 11:30 वाजता त्यांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी महोदयांना बोलवलं आणि त्याच्यानंतर सांगितलं आणि कळशेट्टी साहेब असतील, आपल्याला बऱ्याच लोकांना परिचय असेल,
शेट्टी साहेब त्यानंतर म्हणत होते की ठाण्याच्या कामावरती सीएम साहेब खूप जास्त खुश झाले. त्यांनी रात्री 11:30 वाजता प्रिन्सिपल सेक्रेटरी महोदयांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की रोहिणी जे इनिशिएटिव्ह घेतले ते इनिशिएटिव्ह आता राज्यभर करण्यासाठी तुम्ही पुढची कारवाई करा. आणि त्याच्यानंतर आमच्या बऱ्याच बैठका झाल्या आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले जे इनिशिएटिव्ह आहेत ते आता राज्य स्तरावरती EHRMS असेल, त्याच्यानंतर मालमत्ता पोर्टल असेल, आता CSR ची जी आपली कमिटी होती ते असेल, ऑफिसर आपला जो अहवाल आहे त्याला आपले ग्रामविकास मंत्री महोदय असतील किंवा आपले प्रधान सचिव महोदय असतील, आजपर्यंत आम्ही बघितलेला सगळ्यात बेस्ट पैकी अहवाल हा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ते अहवाल तयार करण्यासाठी दिवस रात्र हा माणूस झटलेला आहे ज्यांचं नाव आहे अविनाश पटकर. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. एकदा सांगितल्याच्या नंतर म्हणजे आपण हे अग्नी मिसाईल ऐकत असाल, बाकीच्या मिसाईल्स ऐकत असाल, त्याच्यामध्ये फायर आणि फॉरगेटची कॅपॅबिलिटी असते. म्हणजे तुम्ही फायरचं बटन दाबलं त्याच्यानंतर ते टार्गेटच्या मागे बरोबर जाऊन ते टार्गेट उद्ध्वस्त करतं. अशा प्रकारची फायर आणि फॉरगेट कॅपॅबिलिटी या मिसाईल्स मध्ये आहे. त्यांना एकदा गोष्ट सांगितली की ती आपोआप जाऊन टार्गेटला लागते. सुरुवातीला थोडंफार मॅन्युअरिंग करावं लागतं, आपण त्याच्यानंतर त्यांना एकदा लक्षात आली गोष्ट की त्याच्यानंतर मग काही बघण्याची गरज पडत नाही. तर असं काळे साहेब असतील, त्यांनी आता आपण RTS मध्ये जो इनिशिएटिव्ह घेतला त्याच्यासाठी RTS जे पूर्ण राज्याचे आयुक्त महोदय आहेत त्यांनी ठाण्याचं प्रत्येक जे विभागीय आयुक्तांची जी बैठक झाली, प्रत्येक कलेक्टरांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ठाण्याचं नाव घेऊन त्यांनी प्रशासनाने सांगितलं की जाऊन बघा ठाण्यामध्ये काय काम झालेलं आहे आणि आपलं डोर स्टेप डिलिव्हरीचं जे काम आहे ते बघायला दुसऱ्या जे विभागाचे जे माहिती आयुक्त असतील, RTS आयुक्त असतील आणि दुसरे आयुक्त असतील त्यांच्या टीम्स येऊन गेलेल्या आणि त्यांनी देखील आपल्या इथं काय काम केलं आपण ते बघितलं. 402 प्रकारचे सर्व्हिसेस, 80 डिपार्टमेंटच्या सर्व्हिसेस हे घर बसल्या आता लोकांना भेटत आहेत. 4,500 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन्स आपण एका दिवसामध्ये निकाली काढलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक जण मी आता नाव घेईल तेवढे कमी आहे. आता रेश्मा असेल, रेश्माची धावपळ असेल, आपलं PRO सोबतचं जे पूर्ण कोऑर्डिनेशन आहे पूर्ण मीडियाचं ते कोऑर्डिनेशन असेल, देसाई मॅडम असतील, बागुल असतील, प्रत्येक जणाचं नाव घेईल तेवढं कमी आहे. आपले चार्ज मास्टर राठोड साहेब असतील, बाकी खामकर साहेबांमध्ये तर वेगळी कॅपॅबिलिटी आहे. तुम्हाला कोणाला माहित नसेल तर खामकर साहेब तुमचा ब्लॉग सांगा त्यांना, अगदी तुम्ही हसून हसून पूर्ण परेशान होऊन जाल एवढं सुंदर ते ब्लॉग लिहितात. म्हणजे आणि ते पूर्ण आपल्या प्रशासनावरती निगडीत आहे, तुम्ही अगदी रिलेट करू शकता प्रत्येक गोष्ट, इतका सुंदर ते ब्लॉग लिहितात. त्याच्यानंतर आपले सगळे पत्रकार महोदय असतील त्यांनी खूप छान सहकार्य केलं. आपल्या कधीही कुठल्याही बाबतीमध्ये जर त्यांना काही जर फील्डवरती दिसून जरी आले की काहीतरी प्रॉब्लेम आहे तरी ते आम्ही फोन करून विचारून कन्फर्म करून की सर ही परिस्थिती आहे का असं करून बातमी लावून त्याच्यानंतर लगेचच ते करेक्टिव्ह बातमी देखील लावत होते. त्याच्यामध्ये कांबळे साहेब असतील, इतरही सर्व आपले पत्रकार महोदय असतील, त्या सगळ्यांनी अगदी उत्कृष्ट काम केलेलं आहे. रोजचं काम करण्यासाठी मला गोपाल असेल, राणे मॅडम असतील यांनी खूप मदत केली. इव्हन आमचे शिपाई जे ढोले असतील, परशु असेल आणि आपले ड्रायव्हर राहुल असतील, माझे बॉडीगार्ड्स असतील, मारुती असेल किंवा युवराज असेल, यांनी कधीही स्वतःहून पुढे येऊन सगळे कामं केले. मला माझ्या घरच्यांची जी काळजी आहे ती कधी कधी करायची गरज पडत नव्हती, कारण हे माझे सगळे लोक, ही माझी सगळी सपोर्ट सिस्टीम माझ्या मागे खंबीरपणे उभी होती. मोरकर मॅडम असतील, त्याही खूप म्हणजे त्यांनी सगळीकडे जाऊन ग्राउंड वॉटरचा सर्वे आहे. त्याच्यानंतर सासे साहेब असतील, सासे साहेबांना ते इकडे बसायला पाहिजे होतं, तुम्ही खाली बसलाय. त्याच्यानंतर सपकाळे मॅडम मला वाटतं मागे बसलेले आहेत, त्याही तुम्ही समोर बसायला पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणावरती सासे साहेबांनी म्हणजे ते डेप्युटी इंजिनियर असून एखाद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला लाजवेल असं एवढं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. जर आपण बघितलं तर आपल्याकडे 290 ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम होता, त्याच्यापैकी जवळपास 250 ठिकाणचा जागेचा प्रॉब्लेम. तुम्हाला ठाण्यामध्ये जागेची किंमत माहिती आहे, कोण कोणाला जागा देतं, परंतु सगळे दानपत्र करून घेण्यापासून असेल, फॉरेस्ट ऍक्शन 9 पैकी जवळपास 90 परमिशन्स आपण घेतलेले आहेत. एवढं चांगलं कोऑर्डिनेशन आपण एसटी कमिटीला जेव्हा हे आकडे सांगितले ते आपल्याला हे करायला जात होते, म्हणजे काउंटर करायला जात होते, पण आपण हे आकडे जेव्हा सांगितले ते म्हणे अरे वा खूप छान काम झालं, म्हणून त्यांनी तोही मुद्दा सोडून दिला. अशा प्रकारे माझा प्रत्येक HOD हा एकदम म्हणजे वरद हस्त ज्याला म्हणतो की ज्याच्या हातामध्ये एखाद्या मूर्तीकडून जर चांगलं काम होत असेल तर हे सगळे हात जे काम करणारे हात आहेत हे सगळे मागे उभे आहेत, म्हणून हे शक्य आहे. सुट्टे साहेब असतील, सुट्टे साहेब त्यांनी पण आपण जो शिवजल सुराज्याचा अभियान राबवलं त्याच्यामध्ये 1600 आपण बंधारे असतील किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगचे स्ट्रक्चर्स असतील हे आपण उभे केले.
युवराज असेल, युवराज कदम, त्यांनी पण शाळेच्या बाबतीमध्ये कुठली न्यूज आली युवराजला फोन केला, युवराज इथे असा असा प्रॉब्लेम आहे, लगेच दुसऱ्या दिवशी तिथं काम सुरू करण्याची त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली. म्हणजे अशा प्रकारची एवढी कार्यतत्पर टीम होती. आपण इतकं चांगलं वातावरण इथं तयार केलं होतं. माझे पूर्ण तालुक्याचे जे लोक असतील, प्रत्येक जण असेल, म्हणजे व्हिडिओ लीड करतच होते. त्याच्यासोबत बीओ असतील, त्याच्यानंतर आपले टीएचओ असतील आणि इतरही आयसीडीएस सीडीपीओ असतील, बाकी पण सगळे आशा वर्कर्स असतील, प्रत्येक जण खूप चांगल्या पद्धतीचं काम करत होतं. आणि हे सगळं काम करत असल्यामुळे आपलं जे स्टेट लेवलचं जे रिकॉग्निशन झालं ते कुठेतरी खूप चांगल्या पद्धतीचं होऊ शकलं. पॉलिसी मेकिंग मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. आता आपण जे ई ऑफिसची पॉलिसी मेकिंग असेल, हे आपले सगळे इनिशिएटिव्ह जे राज्य स्तरावरती इम्प्लिमेंट करण्याची जी संधी असेल किंवा सीएसआर ची जी आपण आणि इज ऑफ डुईंग बिझनेसची जी संधी असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे आरआर आणि सेवा प्रवेश नियम आणि आकृतीबंध हा सगळा दुरुस्त करण्याचा जो प्रवास असेल, हे करण्यामध्ये म्हणजे आता आपले सगळ्या संघटना इथे उपस्थित आहेत. तर त्याच्यामध्ये जर आपले ग्रामपंचायत अधिकारी ज्यांना आपण म्हणतो, आता ग्रामसेवक अजूनही जात नाही, ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत ते आता आपली त्यांची स्ट्रेंथ आपण वाढवण्यासाठी काम करतो आहे. आणि त्याच्यानंतर आपले जे विस्तार अधिकारी असतील त्यांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण काम करतोय. ज्युनियर इंजिनियरची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काम करतोय. जे ऑब्सोल्यूट केडर्स आहेत ते काढून टाकण्याचे काम करतोय. 1967 म्हणजे 50-60 वर्षापूर्वीचे जे आरआर होते ते चेंज करण्याची आपल्याला संधी मिळाली. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला आपण काम करू. एक जिल्हा परिषदचं काम ही एक नवीन जी आता पूर्ण यंत्रणा तयार व्हायला पाहिजे, बदलत्या काळानुसार जिल्हा परिषद बदलत गेली पाहिजे, त्या पद्धतीचं काम करण्याची आपल्याला संधी मिळाली. हे सगळं मला ठाण्याने दिलेलं. म्हणजे यापूर्वी पण आम्ही खूप चांगलं काम केलं. आता मला 3 वर्ष जेव्हा सीईओ म्हणून काम करण्याची संधी मिळाली, पहिल्या वर्षाचा आपल्याला स्टेट लेवलचा फर्स्ट पुरस्कार भेटलेला आहे सीईओ म्हणून, की आपण यशवंत पंचायत राज जो ग्रामविकास विभागाचा सगळ्यात प्रेस्टिजियस पुरस्कार आहे तो भेटलेला आहे. दुसऱ्या वर्षी आपण आता स्टेट लेवलला ठाण्याची पण आपली पडताळणी झालेली आहे, तिकडे वर्ध्याची पण पडताळणी झालेली आहे. तर त्याच्यामुळे आता आपल्याला कॉम्पिटिशन राहणार आहे दुसऱ्या वर्षीसाठी. तिसऱ्या वर्षीचं आता मूल्यमापन पुढच्या वर्षी होईल, तेव्हा आज आपण काम करूनच ठेवलेलं. आता आपल्याला फक्त ते प्रेझेंट करायचंय. 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला यश मिळालेलंच आहे. 150 दिवसांची आमची पूर्ण तयारी झाली होती, फक्त प्रेझेंटेशन करायचं बाकी होतं. तर ते 100 दिवसांनी तो कार्यक्रम पुढे गेला. काही हरकत नाही, आपल्याला आणखी चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण काम करू. तर अशा प्रकारचं खूप चांगलं काम करण्याची जी मला ठाण्याने संधी दिली, तर त्याबाबत ठाणे हे माझ्या मनामध्ये एक आपण हक्काचा कोपरा किंवा एक आपला मायेचा कोपरा आपण जो जपून ठेवतो, तो नक्कीच आपला हा कोपरा नेहमीच जपून ठेवलेला राहील. आपण इथून पुढेही कधी, आता मी जळगावला गेलेलो आहे, काय आमचं काय असं आम्ही कुठलेही नसतो, म्हणजे म्हणाल तर सगळीकडच्या नाही तर आम्ही कुठलेही नाही. आता आमचं घर कुठं आहे हेच मला समजत नाही. म्हणजे म्हणायला मी नांदेडचं आहे, पण मी नांदेडमध्ये फक्त 4थीचं एकच वर्ष होतं. ना मला नांदेड मधले रस्ते माहितीये, ना मला नांदेड मधले रेस्टॉरंट माहितीये, ना मला पर्यटन स्थळ माहितीये, म्हणायला नांदेडचं. त्याच्यानंतर मग जसं जसं आमची पोस्टिंग होत जाते, गोंदियामध्ये पोस्टिंग केली, चंद्रपूरला पोस्टिंग केली, त्याच्यानंतर वर्ध्याला केली, आता ठाण्याला केली आहे. परंतु प्रत्येक ठिकाणचे लक्षात कोण राहत असेल तर आपण सगळे लोक लक्षात राहतो. आणि इथून पुढे आम्ही काय शिदोरी घेऊन जात असतो तर आपण सगळे घेऊन जातो. म्हणजे घर जिथं असतं तिथं तिथले आपण नसतो, जिथे आपल्या जिव्हाळ्याचे लोक असतात तिथले आपण असतो. तर आज माझ्या ठाण्यामध्ये एवढे जिव्हाळ्याचे लोक जोडून जाण्याची जी मला संधी मिळालेली आहे, त्याच्यामुळे ठाण्याला मी माझं आता घर समजतोय. आणि आता पुन्हा भरपूर लोकांनी म्हटलंय, तर मी काय म्हणणार नाही पुन्हा. आता तरी मी वेगळ्या कॅपॅसिटी मध्ये येईनच, कारण मुंबई आणि ठाणे काय फार दूर नाही. आमचं फील्ड पोस्टिंग संपल्यानंतर आम्हाला मंत्रालयातच यायचंय आणि तिथे काम करायचंय. पुन्हा येईन अशा अर्थाने की आपल्याला परत ग्रामविकास विभागामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते, विभागीय आयुक्त किंवा बाकी कुठल्याही कॅपॅसिटी मध्ये आपल्याला हे सगळं काम करण्याची संधी मिळू शकते. आपणही बदली होऊन दुसऱ्या कुठे जाणार तर तिथेही आपली भेट होऊ शकते. आणि जरी प्रोफेशनली आपली नेहमीच आपली भेट होईल असं नाही, परंतु पर्सनली तुम्हाला नेहमीच माझ्या मनामध्ये नेहमीच स्थान राहील. तुम्ही कधीही माझ्याकडे या आणि कधीही इतक्या जिव्हाळ्याने मी तुमच्याशी भेटेन, एवढीच मी तुम्हाला शाश्वती देऊ शकतो. आणि मी असा काही वेगळा व्यक्ती नाहीये. मी इथून गेलो तरी आपण सर्वांनीच
ती सिस्टीम उभी केलेली आहे आणि आपण सर्वांनीच ते पायंडे पाडून दिलेले आहेत. आपल्याला सर्वांना कल्पना आलेली आहे की आपण काय अचीव्ह करू शकतो. आपण राज्य स्तरावरती 12,500 कार्यालयामध्ये पहिला येऊ शकतो आणि ते पण एवढ्या मार्जिननी की बाकी दुसऱ्यांना नक्कीच शंका वाटेल की आम्ही काय केलंय की नाही. अशी जेव्हा आपण कामगिरी करू शकतो तर नक्कीच इथून पुढे कामगिरी करू शकतो. मी असो नसो ही सिस्टीम राहील, आपण सर्वजण राहाल आणि असंच काम ठाण्यामध्ये होत राहील आणि ठाण्याचं नाव मला असंच ऐकायला मिळत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण जे मला भरभरून सगळं दिलेलं आहे म्हणजे पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, यश असो, प्रेम असो, जिव्हाळा असो, म्हणजे कशाला मला कुठे बोलायला जागाच ठेवलेली नाही. एवढं सगळं भरभरून आपण सगळ्यांनी दिलेलं आहे. माझी अजून बाकी काही अपेक्षा नाही. असा जिव्हाळा आपला, असंच प्रेम माझ्यावरती टिकून राहू, माझ्या सर्व परिवारावरती टिकून राहू आणि असंच आपण एक परिवार म्हणून इथून पुढेही आपण एकमेकांची भेटत राहू एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि